नमस्कार बंधू भगिनींनो. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण गोपीनाथरावजींच्या कार्यकर्तृत्वाचा किंवा चरित्राचा थोडक्यामध्ये आढावा किंवा त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी फुले शाहू आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं कसं कार्य केलं किंवा हा रथ पुढे घेऊन जाण्यामध्ये गोपीनाथरावजी कशा पद्धतीनं या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत याबद्दलचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्यासमोर मांडावयाचा आहे. कुठल्याही महामानवाचा जन्मदिवस हा जयंती म्हणून आपण साजरा करत असतो. श्वासाच्या अंतापर्यंत ज्यांनी मानवतेचा जय झाला पाहिजे, जिथं जिथं दुष्प्रवृत्ती आहे त्या दुष्प्रवृत्ती नष्ट झाल्या पाहिजेत आणि सत्प्रवृत्तीचा जय झाला पाहिजे. म्हणजे श्वासाच्या अंतापर्यंत ज्यांनी मानवतेच्या जयासाठी प्रयत्न केले त्यांचीच जयंती या ठिकाणी साजरी केली जाते. सामान्य माणसं जी केवळ आपल्या परिवारापुरतं बाल्याची मायन बाली राहायला 10 बाय 10ची खोली एवढ्यापुरतं जीवन जगतात, त्यांची जयंती समाज करत नाही नव्हे, त्यांच्या परिवारातली लोक देखील त्यांचं स्मरण करतील की नाही सांगता येत नाही. म्हणून महापुरुष ही खऱ्या अर्थानं समाजासाठी जगत असतात आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण जयंती म्हणून साजरा करतो. आणि ते जेव्हा शरीर या मृत्यूलोकामध्ये सोडून निघून जातात त्यावेळेला त्यांचं पुण्यस्मरण दिन आपण या ठिकाणी साजरा करत असतो. परंतु महापुरुष किंवा ही मोठी माणसं आयुष्यामध्ये दोनदा मरताना आपण पाहतो. एकदा शरीर सोडून गेल्याच्या नंतर त्यांचा लौकिक अर्थानं आपण मृत्यू झाला असं म्हणतो, ते एक मरण. आणि दुसरा मृत्यू म्हणजे त्यांनी आयुष्याभर जी काही मूल्य जगली आहेत, जी काही मूल्य आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत, ती मूल्य जेव्हा त्यांचे अनुयायी त्यांची शिष्यमंडळी विसरून जातात, त्यांचं कार्यकर्तृत्व विसरून जातात आणि त्या कार्यकर्तृत्वाच्या त्यांच्या मूल्यांच्या विपरीत उलटं वागायला लागतात, त्यावेळेला मात्र त्या महापुरुषांचा खऱ्या अर्थानं दुसऱ्यांदा मृत्यू होतो. मला असं वाटतं की आपण गोपीनाथरावजींचे सर्व अनुयायी त्यांचा दुसऱ्यांदा मृत्यू होणार नाही, तर ते कार्यानं त्यांच्या विचारानं ते जिवंत राहतील यासाठी त्यांनी दिलेल्या विचारानुरूप आचरण करण्याचा संकल्प त्यांच्या या जयंतीच्या दिनी किंवा त्यांचे पुण्यस्मरण दिनी आपण नेहमी केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांचे विचार खऱ्या अर्थानं त्यांना विचारानं जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही आणि मी केलं पाहिजे अशी अपेक्षा सुरुवातीलाच या ठिकाणी मी करणार आहे. खरं तर गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे कधीच या समाजव्यवस्थेतून मृत्यू पावतील असं मला वाटत नाही आहे. कारण जोपर्यंत या समाजव्यवस्थेमध्ये संघर्ष आहे तोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे जिवंत राहणार आहेत. कारण संघर्षाचं दुसरं नावच गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहे. आपल्याला माहिती आहे की मुंडे साहेबांच्या जीवनामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर तो आहे संघर्ष. संघर्षाचं दुसरं नाव गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत. आणि मानव जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत संघर्ष होतच राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा संघर्ष होईल तेव्हा तेव्हा प्रकर्षानं गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आपल्याला त्यांनी केलेला संघर्ष आठवत राहील. आणि या संघर्षातून न डगबगता आपण कसं पुढे गेलं पाहिजे याची प्रेरणा त्यांचं चरित्र आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही असं मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे. एक गोष्ट खरी आहे की पूर्वीच्या काळापासूनच चांगल्या माणसांना किंवा चांगल्या विचारांना चांगल्या कामांना पुढे घेऊन जात असताना समाजव्यवस्थेमध्ये संघर्ष हा करावाच लागतो. ज्यांना आपण ईश्वराचे अवतार मानले ते प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्णांपासून महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सगळ्या महापुरुषांची चरित्र वाचा म्हणजे आपल्या लक्षात येतं की त्यांना आपल्या आयुष्यामध्ये निश्चितपणे चांगुलपण रुजवण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे. आपल्याला माहिती आहे पोलीस खात्यामध्ये जे ब्रीदवाक्य आले ते फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात, सदरक्षणाय आणि खल निग्रहणाय. महापुरुषांचं काम, मोठ्या माणसांचं काम असंच असतं, सदरक्षण करायचं असतं आणि खल निग्रह करायचा असतो. आणि हे करत असताना सहजासहजी हे होत नाही आहे. कारण खल सहजासहजी पराभव करत नाही, तर सदवर्तन करणाऱ्याच्या विरोधामध्ये खल सतत कारस्थान करत असतात. आणि मग त्याच्या विरोधामध्ये अशा महामानवांना संघर्ष हा करावाच लागतो. गोपीनाथरावांना देखील आपल्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारचा संघर्ष करावा लागलेला आहे.
मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं की संघर्षाशिवाय माणसाचं जीवनही उजळून येत नाही आहे. सोन्याला सोने पण कधी प्राप्त होतं, जेव्हा ते अग्निपरीक्षा देतं. अग्निशी त्याला संघर्ष करावा लागतो, तेव्हा कुठं त्याला सोनं म्हणून समाज स्वीकारताना आपल्याला दिसून येतो. बाईला आई ही पदवी कधी प्राप्त होते, जेव्हा ती प्रसव वेदनेचा संघर्ष सहन करते. तशीच मोठी माणसं देखील वेगवेगळ्या दुष्प्रवृत्तीच्या विरोधामध्ये संघर्ष करतात आणि त्या संघर्षातून ती उजळून निघतात, उजवे ठरतात. म्हणून तर त्यांच्या जयंती आणि त्यांचे पुण्यस्मरण दिन आपण या ठिकाणी साजरे करतो आणि अशाच महामानवांना आपण हृदय सिंहासनावर स्थान देण्याचं काम करतो. अन्यथा कुणालाही हृदय सिंहासनावर ते स्थान द्यायला तुम्ही आणि आम्ही कोणीही मोकळे नाही आहेत. अनेक नेते आपण पाहतो की जे बॅनर नेते असतात, डिजिटल नेते म्हणून त्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. काही नेते असे असतात जे केवळ पोपटपंचीमध्ये फार माहीर असतात. काही नेते बंद गाड्यातून येणे, हेलिकॉप्टरमधूनच दौरा करणे, अशा प्रकारे म्हणजे जमिनीशी नातं नसलेली नेते मंडळी देखील आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. या नेत्यांचा उदो तोपर्यंतच होतो जोपर्यंत ते पदावर असतात. आणि पदं ही दवबिंदूप्रमाणे म्हणजे कशी असतात पदं ही चिरंतन टिकणारे नाही आहेत. जसं की गवताच्या पात्यावरील दवबिंदू खूप चकाकताना चमकताना दिसतो, पण हा दवबिंदू कधीपर्यंत चमकताना दिसतो, त्याच्यावर सूर्यकिरणं पडलेली असतात. जोपर्यंत तो गवताच्या पात्यावरती आहे आणि हवेची झुळूक येत नाही तोपर्यंत तो चमकताना दिसतो, चकाकताना दिसतो. परंतु जसंही हवेचा एक थोडाशी झुळूक आली आणि ते गवताचं पातं हललं आणि दवबिंदू खाली पडला की त्याचं चमकणं चकाकणं सगळं संपून जातं. तशी बरीच नेते असे असतात, सत्तेवर असेपर्यंत त्यांचा उदो होतो, चकाकताना चमकताना प्रसिद्धीमध्ये दिसतात. परंतु एकदा का सत्ता निघून गेली की मग त्यांना कोणीच विचारत नाही, अशी स्थिती आपण पाहतो. परंतु काही नेते मात्र असे असतात की ते शरीरानं असले काय आणि नसले काय कायम सामान्य माणसांच्या, उपेक्षितांच्या, वंचितांच्या हृदय सिंहासनावर राज्य करताना आपल्याला दिसून येतात. अशातलंच एक व्यक्तिमत्व, अशापैकीतलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत, ज्यांनी सर्वसामान्यांच्या हृदय सिंहासनावर जागा मिळवलेली आहे. एवढंच नाही तर देवाऱ्यामध्ये देवाच्या शेजारी देखील गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना जागा मिळालेली आहे. हे मला वेगळं आपल्याला सांगण्याचे काही कारण नाही आहे. आज तुम्ही अनेक मंदिरांच्या मध्ये बघितलं असाल तर मंदिरामध्ये साहेबांच्या प्रतिमा लागलेल्या आपल्याला दिसतात. अनेक लग्नपत्रिकेवरती साहेबांच्या प्रतिमा छापलेल्या आपण पाहतो. वास्तुशांतीच्या पत्रिका असतील, गाड्यांच्यावरती साहेबांचे फोटो, स्टिकर्स आपल्याला पाहायला मिळतात. अखंड हरिनाम सप्ताहाचे जर काही पत्रिका असतील तर त्यावर देखील साहेबांच्या प्रतिमा छापलेल्या, त्यांचा नामोल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की साहेब हे देवाऱ्यात जाऊन बसलेले आहेत, हृदय सिंहासनावर जाऊन बसलेले आहेत आणि हे करण्यासाठी साहेबांना किती कष्ट उपसावे लागले होते याचा तर जागर आपल्याला त्यांच्या जन्मदिवसाच्या किंवा जयंतीच्या निमित्तानं आज आपल्याला करायचा आहे. आपण सगळे जाणता की महाराष्ट्रामध्ये ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे, महाराष्ट्र ही नरवीरांची, शूरवीरांची भूमी आहे, असा उल्लेख अभिमानानं केला जातो. अनेक राष्ट्रांना, वेगवेगळ्या राज्यांना नाव आहेत, पण आपल्या राज्याचं नावच मुळात महान राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र असा. यावरूनच महाराष्ट्राची महानता आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. गोपीनाथरावजींनी मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी समाजसुधारकांची, महाराष्ट्राची संत परंपरेची, महाराष्ट्राची शूरवीरांची जी परंपरा आहे त्या परंपरेतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे गोपीनाथरावजी आहेत. ही परंपरा मागे घेऊन जाण्यापेक्षा या परंपरेला पुढे घेऊन जाण्याचं काम, उजवं करण्याचं काम मला असं वाटतं गोपीनाथरावनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गोपीनाथरावजी हे समाजसुधारकांच्या देखील यादीमध्ये आपण घेतले पाहिजेत असं मला असं वाटतं. पुरोगामी ज्या या महाराष्ट्रातल्या चळवळी आहेत त्या महाराष्ट्रातल्या या पुरोगामी चळवळीमध्ये आपण 3 महापुरुषांचा अत्यंत अभिमानानं उल्लेख करतो नव्हे. या पुरोगामी चळवळी या 3 महापुरुषांच्या विचारसरणीवरतीच अवलंबिलेल्या आहेत. ते म्हणजे फुले शाहू आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 महापुरुषांच्या विचारांच्यावरतीच पुरोगामी चळवळ या महाराष्ट्रातली तरी चालताना आपण पाहतो आहोत. आणि या 3ही महापुरुषांच्या विचारांचा रथ
पुढे घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेलं आहे. हे सप्रमाण मी आपल्यासमोर मांडण्याचा पण अत्यंत थोडक्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला माहिती आहे की महात्मा फुले, क्रांतिसूर्य महात्मा फुले ज्यांनी बहुजन उद्धारासाठी जो मंत्र दिला तो विद्येचा दिला. ते असं म्हणाले की या बहुजनांच्या वंचितांच्या अविकासाचं, अज्ञानाचं किंवा अधोगतीचं किंवा या ठिकाणी खचण्याचं कारण जर काय असेल, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या शूद्रांचं अनर्थ झाला. त्यांना काय काय मिळालं नाही. त्यांना त्यांची मती गेली, त्यांची नीती गेली, त्यांची गती गेली, त्यांचं वित्त गेलं. हे कशामुळे गेलं तर या बहुजनांनी विद्येची कास धरली नाही, म्हणजे शिक्षणापासून ते बाजूला राहिले आणि म्हणून त्यांना इतक्या अनर्थांना समोरं जावं लागलेलं आहे. तुम्हाला जर हे सगळे अनर्थ टाळायचे असतील तर महात्मा फुलेंनी सांगितलं की तुम्ही शिक्षणाची कास धरली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आहे. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असं आपल्याकडं सांगितलं गेलेलं आहे. राजर्षी शाहू महाराजांनी देखील आपल्या राज्यामध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं होतं. हे मला वेगळं सांगण्याचं काही कारण नाही आहे. आणि म्हणून महात्मा फुले म्हणाले की या तिन्ही महापुरुषांनी सांगितलं की बहुजनाचा सर्वांगीण विकास करण्याचा मूलमंत्र जर कोणता असेल तर ते आहे शिक्षण. आणि तुम्ही बघा गोपीनाथरावजींनी महात्मा फुलेंचा किंवा या तिन्ही महापुरुषांचा शिक्षणाचा जो काही या ठिकाणी सांगितलेला विचार आहे तो शिक्षणाचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. ते स्वतः अडचणीतून शिकले, पायपीट केलेली आहे. शिक्षण स्वतःचं शिक्षण घेत असताना त्यांनी पायपीट केली. वसतिगृहामध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतलेलं आपल्याला दिसून येतं. 24 जून 1992ला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाढलेली फीस कमी झाली पाहिजे, कारण शिक्षण घेत असतानाच्या काय अडचणी आहेत हे त्यांना माहिती आहे. आणि या अडचणी त्यांना माहिती असल्यामुळं तुम्हाला माहीत असेल की ते जेव्हा जेव्हा विधानमंडळामध्ये प्रश्नोत्तर होतात, जेव्हा जेव्हा शिक्षणाच्या संबंधानं बहुजनांना शिक्षण पासून वंचित राहायची वेळ येणार आहे असं दिसतं, तेव्हा तेव्हा ते आक्रमक होताना दिसतात आणि बहुजनांच्या वंचितांच्या शिक्षणाला गती मिळाली पाहिजे यासाठी प्रश्न मांडताना आपल्याला दिसून येतात. तशाच पद्धतीचं काम तुम्हाला माहीत असेल की त्यांनी केलेलं आपण पाहतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जी वाढलेली फीस होती, ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाढलेली फीस कमी झाली पाहिजे यासाठी त्यांनी विधानमंडळामध्ये आवाज उठवलेला आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतात. वसतिगृहाची देखील वाढलेली फीस आहे, ही वसतिगृहाची वाढलेली फीस कमी झाली पाहिजे यासाठी देखील त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. पाठ्यपुस्तकांची दरवाढ झालेली होती. जर ही दरवाढ झाली तर गरिबांची मुलं ही पाठ्यपुस्तकं कशी खरेदी करतील, आणि ही जर गरीब मुलं पाठ्यपुस्तकं खरेदी करू शकली नाही तर मग त्यांना ज्ञान कसं प्राप्त होईल, कारण ज्ञान हे पुस्तकांच्या मध्ये बंदिस्त आहे. आणि म्हणून ही पाठ्यपुस्तकांची दरवाढ कमी झाली पाहिजे यासाठी त्यांनी आवाज उठवला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेला प्रयत्न देखील शिक्षणाच्या बाबतीत त्यांची असलेली तळमळ आपल्या लक्षात आणून दिल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट मला या निमित्तानं आपल्याला सांगितली पाहिजे. शिक्षकांना वेळेवर वेतन मिळालं पाहिजे. जे काही शिक्षक आहेत त्यांना वेळेवर वेतन दिलं जात नव्हतं. अशा लोकांना वेळेवरती वेतन मिळावं यासाठी देखील त्यांनी केलेला प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलींची विनाअनुदानित शाळा होत्या, त्यांच्या भाड्यासंदर्भातला प्रश्न होता. ते असं म्हणाले की अरे भाड्यामुळं तुम्ही काही या राज्यातल्या गोरगरिबांच्या मुलींना, जे की या समाजातला अर्धा भाग म्हणजे मुली आहे, स्त्री आहे, आणि तिला शिक्षणापासून तुम्ही बाजूला ठेवणार आहात का. आणि म्हणून या ठिकाणी या प्रकारचं काम देखील मुलींच्या विनाअनुदानित शाळांच्या भाड्यासंदर्भातला देखील प्रश्न निकाली लावून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी शिष्यवृत्तीचा प्रश्न उपस्थित झालेला होता. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून, तर त्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे. परदेशामध्ये जी मुलं शिकायला जात आहेत त्या परदेशामध्ये शिकायला जाणाऱ्या मुलांचा आर्थिक सहायता आपण केली पाहिजे आणि या मुलांना परदेशातलं देखील शिक्षण घेता आलं पाहिजे यासाठी देखील त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. साक्षरता अभियानाच्या बाबतीमध्ये गतिरोधक लावण्याचं काम तत्कालीन सरकारनं केलेलं होतं की 35च्या पुढच्यांना शिकवण्याची काय गरज आहे, परंतु गोपीनाथरावांनी सांगितलं की नाही, माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि हे शिक्षण मिळालं पाहिजे.
आणि म्हणून आपल्याला माहिती असेल की त्यांनी साक्षरता अभियानाला गती देण्यासाठी सरकारकडे मागणी करून हे साक्षरता अभियान पुढे घेऊन जाण्याचं काम देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण जर बघितलं असेल तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी विधानमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केले, ते सोडवून घेतले, एवढ्यापुरतीच त्यांची शिक्षणाच्या बद्दलची तळमळ आहे असं नाही आहे. तर आपण पाहत असाल की त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आपल्याला केलेलं दिसून येतं. ज्यामध्ये अथर्व शिक्षण संस्था मुंबई याचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अथर्व शिक्षण संस्था मुंबई या ठिकाणच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. सोमनाथ हलगे शिक्षण संस्था परळी या ठिकाणी देखील त्यांनी परळीला या ठिकाणी सोमनाथ हलगे ही शिक्षण संस्था स्थापन करून त्या शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद त्यांनी बसवलेलं आपल्याला दिसून येतं. जवाहर शिक्षण संस्था परळीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी केलेलं काम आपण या ठिकाणी पाहतो. मल्लावाबाई वल्लाळ डेंटल कॉलेज सोलापूर या ठिकाणचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे केवळ त्यांनी शैक्षणिक प्रश्न उपस्थित करून ते सोडवून घेण्याचं काम केलं असं नाही, तर स्वतः देखील अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आणि या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आपल्याला माहिती असेल की त्यांनी काय केलेलं आहे, या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून बहुजनांच्या वंचितांच्या मुलांना शिक्षणाच्या चळवळीमध्ये आणण्याचं काम केलं. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून महात्मा फुलेंनी जो शिक्षणाचा मंत्र किंवा फुले शाहू आंबेडकरांनी जो शिक्षणाला महत्त्वाचं स्थान दिलं, मला असं वाटतं तोच मंत्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी हे शिक्षणाचं कार्य आणखीन गतीने पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट जर आपल्याला लक्षात घ्यायची असेल तर ती ही की शेतकऱ्यांसाठी देखील काम करण्याबद्दल आयुष्यभर महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. मग त्यांनी शेतकऱ्यांचा आसूडसारखा लिहिलेला ग्रंथ असेल किंवा इंग्रजांच्याकडे जेव्हा फुलेंना जाण्याची संधी आली किंवा जेव्हा इंग्रजांच्या समोर काही मांडण्याचा प्रकार घडला त्यावेळेला त्यांनी काय केलेलं आहे, तर शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीनं इंग्रजांच्या विविध कमिशनच्या समोर मांडून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती आली पाहिजे. कारण शेतकऱ्याची अवस्था कशी आहे, आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती, खापराच्या दिव्यातया कधी पेटणार वाती, फुलवले कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच आहे. अशी अवस्था शेतकऱ्यांची आपण पाहतो आहोत. आज तर शेतकरी काही वर्षापासून आत्महत्या करायला लागलेले आहेत. ह्या स्थितीतनं बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न आज सरकार करताना दिसत नाही आहे, परंतु एकेकाळी महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलेलं दिसून येतं आणि तोच विचार पुढे घेऊन जाण्याचं काम मला असं वाटतं गोपीनाथरावजींनी देखील आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घातलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कृषी पंपांना विद्युत पुरवठा करणं असेल, कारण कृषी पंपांना विद्युत पुरवठा केला जात नव्हता, ज्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत वेळेवर पाणी देता येत नव्हतं, भिजवता येत नव्हतं. म्हणून कृषी पंपांना विद्युत पुरवठा वेळेवर झाला पाहिजे या प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे. विद्युत बिल शेतकऱ्यांचं माफ झालं पाहिजे, कारण शेतकरी अडचणीमध्ये आहे, यासाठी त्यांनी केलेलं काम असेल. वेळेवर शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे, कारण बियाणे घ्यायचे असतील किंवा त्याची अन्य कोणती कामं शेतीची करायची असतील, परिवारातल्या काही अडचणी सोडवायच्या असतील तर त्याला वेळेवर कर्ज मिळालं पाहिजे. यासाठी त्यांनी दिलेला लढा आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजे आणि जे कोणी बियाणामध्ये काळा व्यापार करत असतील, काळा बाजार करत असतील तर त्यांना कठोर अशा प्रकारची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न आपण सगळे स्मरणात आपल्या असेलच. फलोत्पादनाचं क्षेत्र वाढवलं गेलं पाहिजे, जेणेकरून या वाढलेल्या क्षेत्राचा फायदा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त होईल, या प्रकारचा विचार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. सबसिडी देण्याचं काम, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सबसिडी मिळाली पाहिजे, या प्रकारचं काम देखील त्यांनी आपल्याला केलेलं दिसून येतं. उत्पादित मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, जे काही उत्पादित केलेला भाव आहे त्याला देखील योग्य प्रकारचा भाव मिळणं महत्त्वाचं आहे, या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. दुष्काळग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे, यासाठी देखील त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. चारा छावण्या उभ्या झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांचं पशुधन जिवंत राहिलं पाहिजे, यासाठी त्यांचं काम आपण सगळ्यांना माहिती आहे. अतिवृष्टी असेल, अनावृष्टी असेल, ज्यामुळं शेतकरी भरडला जातो,
अशा प्रकारे भरडल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला अतिवृष्टीतून आणि अनावृष्टीतून वाचवण्यासाठी देखील त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांनी गोदा परिक्रमा काढलेली आपल्याला माहिती आहे, जी की राज्यभर नव्हे देशभर गाजलेली आहे. यांच्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी संघर्ष यात्रा काढलेल्या आपल्याला दिसून येतात. गारपीटग्रस्तांच्यासाठी त्यांनी दौरा काढलेला आहे. हा दौरा त्यांनी काढला होता आमच्या वसंतनगर तालुका मुखेड या ठिकाणी. ते रात्री 2 वाजता पोहोचलेले होते. आमचे संस्थाचालक कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब आणि माजी आमदार कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेब, माजी आमदार कैलासवासी कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब यांना त्यांनी बेसन भाकर करायला सांगितलेली होती आणि त्यांनी रात्रीचा 10चा वेळ दिला होता, पण ते 2 वाजता या गारपीटग्रस्तांचा दौरा करून पोहोचले. आणि ते आल्या, एवढा मोठा माणूस आपल्याकडे येतोय म्हणून त्यांनी बेसन भाकर तर बनवलीच होती, पण दुसरं एक महत्त्वाचं या ठिकाणी मिष्टान्न केलेले होते. आणि ते जेव्हा गोपीनाथरावांच्या समोर ताट आलं तेव्हा गोपीनाथरावजी म्हणाले की किशनरावजी, मी ह्याच्यातलं काहीही खाणार नाही आहे. मी आपल्याला बेसन भाकर सांगितलेली होती, मी बेसन भाकरच खाणार आहे, कारण माझ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसवे उभी असताना मी मिष्टान्न खाणं योग्य नाही आहे, मला बेसन भाकरच खायची आहे. मी स्वतः साहेबांच्या बाजूला उभा होतो. मी हे सगळं डोळ्याने दृश्य बघितलं आणि मला असं वाटलं की हा माणूस खरोखरच हा नेता आभाळा एवढा आहे. आणि त्यांनी केवळ बेसन भाकर खाल्लेली आहे. आणि या गारपीटग्रस्तांचा दौरा करत असताना अनेकांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. शेतकऱ्यांच्या मुलांच्या वैद्यकीय प्रवेश असेल, अभियांत्रिकी प्रवेश असेल, कुठलाही प्रवेश असेल, या प्रवेशामध्ये जर कुठं काही अडचण येत असेल तर ती अडचण सोडवण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. नोकरीच्या संबंधानं जर काही अडचण असेल मुलाच्या बाबतीत आणि एखादा शेतकरी जर ती अडचण घेऊन साहेबांच्याकडे आला तर ती अडचण सोडवण्यासाठी लगेच जिथून हे काम होणार आहे तिथं ते फोन लावायचे आणि लगेच तो प्रश्न मार्गी लावायचा. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी साहेब हे 24 तास उपलब्ध असायचे. कुठलाही मी उद्या बघतो, पाहतो, करतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हते. कानावर प्रश्न पडला की लगेच त्याचं उत्तर ज्यांनी प्रश्न केला आहे त्याला देऊनच त्यांना समाधान वाटत असायचं. अनेक गोरगरीब शेतकरी मुलांच्या फीससाठी म्हणा किंवा काही आर्थिक अडचण जर व्यक्त केले तर लगेच सडल हातानं या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. मी तर असंही वाचलं आहे की अनेक शेतकरी जर आपल्या मुलीला जावई नांदवत नसेल तर ते घरानं गोपीनाथरावजीकडे घेऊन यायचे आणि लगेच मग गोपीनाथरावजी त्या जावयाला बोलावून घ्यायचे या कधी फोनवरून सांगायचे की अरे ही जी मुलगी आहे ती माझी मुलगी आहे आणि इथून पुढे तिच्याबद्दलची कुठलीही तक्रार माझ्या कानावर येता कामा नये. उद्यापासून तिला तू घेऊन जा आणि व्यवस्थितपणे तिच्याशी संसार कर. म्हणजे शेतकऱ्यांच्या, मला सांगा की परिवारातला एक मोठा भाऊ किंवा वडिलकीच्या नात्यानं हे प्रेम त्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गोपीनाथरावजींनी केलेलं जे काम आहे मला असं वाटतं खरोखरच आपण सगळ्यांनी स्मरणात ठेवावं अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी जे काही शिक्षणाचा मंत्र दिला फुले शाहू आंबेडकरांनी आणि शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी या तिघाही महापुरुषांनी जे काम केलं तेच काम पुढे घेऊन जाण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं आहे. ही गोष्ट या निमित्तानं मी आपल्यासमोर ठेवून याच्या पुढचा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना किंवा या तिन्ही महापुरुषांच्या विचारांना पुढे आरक्षणाच्या पद्धतीनं गोपीनाथरावजींनी कसं पुढे घेऊन जाण्याचं काम केलं हा विचार मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर ठेवणार आहे. आता आपण आज इथंच थांबणार आहोत.